गोरक्षनाथाचं मंदिर आहे, हनुमंतरायाचे त्या सर्व आदिष्ट देवता नमस्कार करून सद्गुरु सेवालाल महाराज आणि जगदंबा माता आज आपण एका निमित्तानं सगळ्यांना जमलेलो आहोत आणि हा प्रसंग आहे. जीवनात दोन प्रसंग असतील, एक सुखाचा प्रसंग आणि दुसरा दुःखाचा प्रसंग आहे. परंतु आज आम्ही जे एकत्र आलो खऱ्या अर्थाने दुःखाचा हा प्रसंग सुखाचा प्रसंग अभंग वेगळा, अभंग आणि शेवटी जीवन दुःख दोन धर्म आहे नसे निवृत्त होणार. आम्ही पलीकडे गेलो पाहिजे. मनुष्य जन्माला येण्याचं खरंच सार्थक आहे. लक्षात ठेवला, सुखा दुःखाच्याही पलीकडली अवस्था, याला कोणती अवस्था म्हणतात? शास्त्रात विचार सागर मध्ये सांगलेला आहे की त्याला तितिक्षा नावाचा गुण आहे. लक्षात ठेवला, आणि तो तितिक्षा नावाचा गुण हे संताकडे असते, साधूकडे असते. लक्षात ठेवला, महाराज साधूकडे हा गुण असतो. तितिक्षा शब्दाचा अर्थ किती काही दुःख आलं तरी त्या दुःखाला सुद्धा टक्कर देण्याची ताकद ज्याच्यात आहे ना, त्याचं नाव साधू आहे. महाराज जीवन संघर्ष आहे, जीवन तुफान आहे, जीवन सुख दुःखाचे दोन किनारे आहेत. खऱ्या अर्थानं आपली मंजिल काही और कुछ आहे. त्यामुळे इथं कुठंतरी आम्हाला याच्यात बसून सुखापासूनही सुद्धा निवृत्त व्हायचं आहे. आणि बेस वाढवते, आवाज वाढवते, आवाज वाढवते. हरिओम जय हरिओम. सुख दुःखाच्या ही पलीकडली अवस्था आहे आणि ती अवस्था संताकडे असते. लक्षात, साधूकडे असते. म्हणून साधू आणि तुम्ही आमच्यातला फरक फार मोठा आहे. लक्षात, बरोबर? साधू मधला आणि आपल्या मधला फरक फार मोठा आहे महाराज. आणि खऱ्या अर्थाने ज्ञानोबा, तुकोबा, गुरुजी महाराज, गाडगे महाराज, सेवालाल महाराज सगळे साधू संत आहेत. खऱ्या दिसण्या करतात आमच्या सारखे जरी दिसत असेल पण ते आमच्या सारखे नाही. लक्षात ठेवा, माणसासारखे दिसतात, बाह्य रंगाने माणसासारखे दिसतात. साधूला दोन डोळे आहे, आपल्याला दोन डोळे आहे. बरोबर आहे? साधूला दोन कान आहे, आपल्याला दोनच कान आहेत. साधूला तोंड आहे, आपल्यालाही तोंड आहे. साधूला दोन हात आहेत, दोन पाय आहेत, आपल्याला दोन हात आहेत, दोन पाय आहेत. पण दोघांमध्ये मोठी तफावत आहे. बरं का? लक्षात घ्या, दिसण्याकरता जरी साधू म्हणजे दिसत असेल परंतु अंतरंगाने मात्र फरक आहे. लक्षात घ्या, सोन्याचा रंगही पिवळा आहे आणि पितळचा रंगही, बरोबर आहे, रंगात फरक आहे का? तसं शरीरातनी फरक नाही आहे. शरीर साधूचं शरीर, ज्ञानोबारायांचं शरीर, तुकोबारायांचं शरीरच आहे, पण तुमचं आमचं शरीरच आहे. पण त्याच्या शरीरामध्ये आपल्या शरीरामध्ये फरक दिसत जरी नसला परंतु मात्र जरी दिसण्याकरता सारखं दिसत असेल, डोळे त्याले आहे. असं साधू आहे म्हणजे त्याला काय डोळ्याला ऐकायला येते? साधू आहे, साधूला डोळ्याला ऐकायला येत असते का? साधू काय कानानं खाते का? साधू काय बिना खात राहते का? प्रत्येकाला सगळ्या गोष्टी लागू आहेत. एकाच म्हणजे जातीमध्ये जन्म सुद्धा दोघांमध्ये फार मोठी तफावत आहे. दिसण्याकरता सोनंही पिवळं आहे आणि पितळही पिवळं आहे, पण दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे. दिसण्याकरता दोन्ही जरी सारखे असेल पण दोघांचं मूल्य सारखं आहे का? पितळ असेल तर 5,000 रुपये किलो आहे आणि सोनं तर तुम्हाला माहित असेल, आग लागलेली आहे सोन्याला.
1.5 लाख रुपये तोळा सोनं आहे, तोळा किलो नाही. हा. आता गेला गयो दिन, आता गेला जमाना, आता पहिल्या काळात होऊन गेलं. आता ते म्हणतात ना, जमाने में बदल आज कल हो रहा है, जरा गौर से देखो यहाँ पाप बढ़ रहा है. खऱ्या अर्थानं कुठतरी जव धर्म लोपला, निसर्ग कोपला, चक्रीवादळी गारांचा पाऊस पुढे, कुठे एसटी उलटते, कुठे रेल्वे घसरते, कुठे भूकंपाचा बसे हादरा, लाखो जीवाचे होतील हाल मानसा, जरा नीतीनं धर्मानं चालवायचा. संतांच्या मुखातले शब्द आहे. विठाला विठाला पितळ आणि सोनं जरी दिसण्याकरता पिवळ्याच रंगाचं असं, पण दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे. लक्षात ठेवा, दोघांच्या भावामध्ये सुद्धा फरक आहे आणि अलंकार होतात त्याचे. बरोबर आहे. पितळचे अलंकार करता येत नाही, पितळचे करता येते का दागिने? पितळचे दागिने करता येत, परंतु मात्र आणि सोन्याचे दागिने करता येत. दोन दिसण्याकरता सारखे आहे, पण दोघांमध्ये फरक आहे. तसे ज्ञानोबा तुकोबा संत जे ज्यांचा अभंगात घेतलेला खऱ्या अर्थानं माय बापू, ते जगतवने जगद्गुरु तुकोबाराया आणि देहू निवासी वैराग्याचे मुकुट म्हणून शांतीचे पुतळे आणि महाराष्ट्र होतात. त्या तुकोबारायाचा हा अभंग आहे. आणि आजच्या प्रसंगावर म्हणून मी बोलत होतो की प्रसंग जीवनात दोन आहे, सुख आणि दुःख दोन प्रसंग आहेत. परंतु मात्र संत त्याच्याही परे असतात. तिथून बाजूला गेलो होतो मी. दुसरी गोष्ट, दुसरं उदाहरण, जरी पिवळा रंग दोन्हीचा असेल पण दोघांच्या किमतीत फरक आहे. तसे संत आणि तुम्ही आम्ही दिसण्याकरता सारखे असेल पण दोघांच्या गुणामध्ये फार मोठा फरक आहे महाराज. हो. संत आपण होऊ शकणार नाही. हा, संताचं होता येईल, एक पर्याय त्याच्यात, संताचं होता येते. पण संत होणं, अरे मिलना कठीण है संत का, बड़े भाग्य से पाते कही, घर पावे संजोग से तो सतसंगति मिलती नहीं, सतसंग जिनको पा गया तो जन्म का साफल्य है, अधिकार कुल का क्या कहूँ वह शहंशाह के तुल्य है. खरा साधू मिळतच नाही, खरा संत मिळतच नाही. बाह्य रंगानं संत होण्यासाठी काही फार मोठं पाहिजे असं नाही. 3 रुपयाचा बुक्का, 3 रुपयाचा अष्टगंध, 2 रुपयाचा बुक्का, 1 रुपयाचं चंदन आणलं की झालं महाराज, काही विषय नाही. साधू बंद सोडला, साधू थोडं जाणार. पण एका ठिकाणी सांगितलं वरी भगवा झाला ना आम्ही. बरोबर आहे. याचा अर्थ महाराज बाहेरच्या बाह्य रंगानं साधू होऊ शकत नाही का? बाह्य रंग असावंच. साधूला आपलं माझ्या अंगावर भगवी शाल आहे, घातलीच पाहिजे, टोपी भगवी घातलीच पाहिजे, भगवी शाल घेतलीच पाहिजे. परंतु लक्षात ठेवा की त्यासोबत त्याचं आचरण किंवा त्याची वागणूकही सुद्धा तद्वतच असली पाहिजे. लक्षात ठेवा बाबा. परंतु मात्र असं कुठं कुठं काही दिसत नाही. म्हणून संतांना ते दिसलं असेल म्हणून तुकडोजी महाराज भजन म्हणलं, अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान. नाही का, साधू नावानं साधू होत नाही रे, साधू हॉटेलचा चहा पाणी. मोठ्या गोष्टी नाही खरं पाहिलं तर, नाही का. संत सांगतात साधू थोर जाणार, साधू थोर जाणार, साधू थोर जाणार कलियुगी. या कलियुगामध्ये साधू मिळत नाही, भेटत नाही. आणि कदाचित भेटला तर ओळखाली येत नाही महाराज. आणि ओळखाली आला तर आम्हाला रिकाम पण भेटत नाही. जर ओळखाली आला सर्व साधू आला तिथं तर आमच्याकडे वेळ भेटत नाही, आमच्याकडे टाइम भेटत नाही. आम्हाला सगळ्या गोष्टीला टाइम आहे. आम्हाला शेती करायला टाइम आहे, वावरात जायला टाइम आहे. उद्या जर कदाचित एखादं बिमार पडलो तर दवाखान्यात जायला वेळ आहे. अजून समोर सांगू का, गंजी पत्ता खेळायला वेळ आहे आम्हाला, कुच्चर वट्यावर बसायला वेळ आहे. आता हे सांगायला लागलो, आता इलाज नाही. बरोबर आहे महाराज, कुच्चर वट्यावर बसायला वेळ आहे, लिंबा खाली गप्पा ताणायला वेळ आहे. सकाराम तसा, तुकाराम तसा, हे तसा, ते तसा, सगळ्याच्या खिपल्या पडायला वेळ आहे. पण कीर्तनात जाऊन आम्हाला 4 गोष्टी ऐकू दे याच्याकरता आमच्याकडे वेळ नाही. लक्षात ठेवा. म्हणून फार दुःखाची बाब आहे. त्या बाबतीत जर थोडा विचार केला तर ही दुःखाची बाब आहे. परंतु आता काय शेवटी असं आहे की महाराज हे कोणाच्या भाग्यात आहेत? हे कीर्तन प्रवचन हे कोणाच्या भाग्यात आहे सांगू का? सोना दुकानात कोण जाईल हो?
ज्याच्याकडे जास्त ज्याच्या खिशातली पैशाचा घंटा असेल बाबाजी, ज्याच्या खिशामध्ये असू द्या, ज्याच्या खिशामध्ये पैशाच्या बाबाजी, सोनाराच्या दुकानाची पायरी कोण चढल महाराज विनेकरी बाबा?